ह्या बुकात एक खूप सुंदर असं वाक्य म्हटलं गेलं आहे, नकारात्मक विचाराच्या अवतीभोवती राहून तुम्ही सकारात्मक विचार नाही करू शकत. या नकारात्मक लोकांसोबत राहून तुम्ही सकारात्मक कृती नाही करू शकत. हे किती इम्पॉर्टंट आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की आपली जे ब्रेन आहे हे जवळपास करोडो वर्षापासून इन्व्हॉल्व झालेलं आहे. म्हणजे तुम्ही इमॅजिन करा की जे 5,000 वर्षापासून आपला ब्रेन इव्हॉल्व झालेला आहे, आज पण आपण ते जे वस्तू आहे डोपामाइन भेटणारे, जसं की आपण फूड या अशा गोष्टी खातो, नमक या असं चवदार, जे आपल्या शरीराला हार्मफुल आहे तरी पण आपण खातो. का बरं? कारण की आपल्याला मजा येते. पहिलेचं आपले जे बिहेवियर कसं होतं की जसं आपण म्हणजे शरीर आहे आपलं, की त्याला काय करायचं होतं, जे पण भेटतं आहे ते पटापट खाऊन घ्यायचं होतं, कारण की आपल्याला नंतर भेटत नव्हतं म्हणून. आता आपल्याकडे सगळ्या गोष्टी आहेत तरी पण आपण क्रेविंगवानी खूप काही खाऊन घेतो आणि त्याच्यानंतर मग आपला मोटापा वाढतो या आपलं खूप काही असं गोष्टी वाढते, जे कोलेस्ट्रॉल म्हणजे BP जे पण आहे, जे आजच्या पिढीला आहे. पण आपण ह्या जीभापायी करतो. तर मी असे खूप बुक्स वाचले जे इंद्रियाला ताबा करणं म्हणतात. म्हणजे जे तुमच्या डोळे, जीभ, सेन्सर आहेत, मग कान हे ते. तर अशा गोष्टी नाही ऐकायचे आपल्याला जे आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे. कारण की आपण आपल्या शरीरात काही पण टाकतो आणि आपलं शरीर बिघडवून ठेवून देतो आपण. कारण की आपल्याला नाही माहीत ह्या शरीराला कसं ट्रीट करायचं आहे, कशा पद्धतीनं त्याला वापरायचं आहे. पण आपण गाडी तर बरोबर वापरतो. गाडीत आपण काहून नाही पेट्रोलच्या जागी पाणी टाकत या जंक फूड टाकत या अशा गोष्टी काहून नाही टाकत? कारण की आपल्याला माहीत आहे की अगर याच्यात काही टाकलं तर आपल्याला नुकसान होऊ शकते. पण तुम्ही इमॅजिन करा, हे किती मोठी मशीन आहे. जे आपलं मस्तिष्क, जे आपले कान, जे आपले हृदय, हे शरीर करोडाचे आहे. तुम्ही कसे म्हणू शकता की ह्या शरीरात आपण काही न टाकणं की चांगलं आहे? अरे विचार करून टाका. अगर तुम्ही म्हणाल ह्या शरीराचं मी मॅन्युअल कसं प्राप्त करू? बुक्स रीड करा, सेल्फ हेल्प बुक रीड करा. जसं की ॲटॉमिक हॅबिट, आदते कसे लावल्या जाते ना तोडल्या जाते. अगर तुम्ही हॅबिट बुक वाचली असेल तर तिथं एक खूप सुंदर असं वाक्य आहे, कोणतीही गोष्ट तुम्ही नवीन आदत लावत असेल तर 2 मिनटं करा. 2 मिनिटानं काय होणार? तुम्ही 1 पेज वाचून घेणार. 2 मिनिटानं काय करणार? तुम्ही ग्राउंडवर जायला तर बघणार, पण शूलेस बांधून घेणार. या तुम्ही कुठं न्यू हॅबिट लावलं तर कपडे घालणार. ठीक आहे? आणि अगर तुम्ही बॅड हॅबिट सोडायची असेल तुम्हाला, तर काय करावं लागणार? त्याच्यात खूप सारे अडथळे आणा. जसं तुम्हाला जंक फूड खायचं आहे, तुम्ही म्हणा की मी पैदल जात जाणार, या मी 10 उठबशा काढणार तेव्हाच जाणार, या मी पुलअप्स मारणार तेव्हाच जाणार. असे अवरोध आणून ठेवा ज्याच्यापायी ते आदते सुटणार. कारण की आपल्या ब्रेनमध्ये मसल मेमरी राहते. जसं आपण शरीर करतो, हे काय मसल मेमरी आहे, आपल्या ब्रेनमध्ये पण राहतो. आपण कोणतं बी काम जे वारंवार दोहरावून राहिलो या वारंवार करून राहिलो, याच्यानं काय होणार? ते आदत आणखी ताकदवर होणार आहे. ते इतकी ताकदवर होऊन जाते की जे आपला ब्रेन आहे, जे आपला पायलटवर चालू आहे मशीन, जे पचनशक्ती, इम्युनिटी या किडनी या आपला ब्रेन या जितके पण आपले अंदर चालले आहे, हे आपल्याला विचारून काम करत आहे का? नाही. आपण झोपून आहोत तरी पण हे काम करून राहिले. आपण जागा आहोत तरी पण काम करून राहिले. आपल्याला सांगा नाही लागत आहे का कशा अरे कर रे. अगर सांगा लागलं असतं तर श्वास घे तू, तो मरून गेला असता तो. तर मी ह्या पायलटला, ह्या जे पायलट चालवत आहे, मी याला डिस्टर्ब नाही करायचे आहे. कारण की सायंटिस्टनं असं म्हणलं की तुमच्या 11 महिन्यात तुमची पूर्ण बॉडी रिपेअर होते. तुमची पुरी बॉडी जितकी पण आहे ते रिपेअर होते. पण केव्हा? जेव्हा तुम्ही क्रोध नाही करत, ईर्ष्या नाही करत, या भय आणि काय म्हणते दुर्भाव कोणाविषयी ठेवत नाही, या तुम्ही अशा गोष्टी टाकत नाही अंदर ज्याच्यापायी आपल्या शरीराचे जे इम्युनिटी आहे ते नुकसानमध्ये पडेल. ठीक? तर तुमचं जे शरीर आहे ते रिपेअर होऊन जाणार. मग हे शरीर रिपेअर करायचं काय आहे फॉर्म्युला? अगर ह्या शरीराला रिपेअर करायचं असेल 11 महिन्यात रिपेअर होते. पण क्रोध नाही, द्वेष नाही, या ईर्ष्या नाही, या कोणत्या दुर्भावना नाही कोणाविषयी. जेव्हा तुम्ही अशा गोष्टी आणणार तुमच्या चरित्रात, तर तुम्हाला काय होणार? तुम्ही संयमित माणूस आणि तुमचं शरीर पुरा रिपेअर होणार.
तुम्ही इमॅजिन केलं असाल, आपल्याला बिमारी आपल्या शरीरात जास्त दिवस टिकत नाही. बिमारी तर क्षणभंगूर आहे. आणि जितके पण तुम्ही गरीब बघले असाल, हे सगळे गोष्टी त्यांनी क्षणासाठी करतात. अरे खायचं आहे, चव. पण जे बिझनेस पर्सन आहे, जे ऑन्टरप्रेनर आहे, हे काय करतात, लाँग टर्म विचार करतात. म्हणजे लाँग टर्म, जितकं तुम्ही लाँग टर्म विचार केला की मला 5 वर्षानंतर काय मिळणार या 10 वर्षानंतर काय मिळणार, तर काय होणार, ते जे गोष्ट आहे तो आहे असली खिलाडी. तर सांगण्यात तात्पर्य मला एक म्हणायचं आहे की हा जे पायलटला, त्याला चालू द्या, त्याला म्हणजे गडबड नको करा, त्याला तो चालताय ना चालू द्या, तो पूर्ण ऑटो मोडवर चालते, त्याला डिस्टर्ब नको करा. तुम्ही डिस्टर्ब करताय काही टाकून, काही पण नको करा डिस्टर्ब. तो त्याला माहीत आहे त्यानंच आपल्याला बनवलेलं आहे, तर त्याला रिपेअर करणं बी त्याच्यासाठी आहे. तर मला हे 2 गोष्ट म्हणायची होती ह्या बुकाबद्दल. आणखी खूप काही गोष्टी सांगायचं आहे तुम्हाला, मी थोडं सांगणार. आणखी एक गोष्ट आली मला लक्षात की आपण म्हणतो की मला दौलतमंद बनायचं आहे या मला सफल व्हायचं आहे. तर हे काय झालं, तुम्ही मस्तिष्कला नाही सांगताय, अवचेतन मनमध्ये नाही जात आहे. सिर्फ तुम्ही 5 ते 10 वेळा दिवसातून सिर्फ एवढं म्हणा, दौलत सफलता, 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 असं 5 मिनिटाचे टायमर लावून दौलत सफलता, दौलत सफलता, दौलत सफलता. याच्यानं काय होणार, तुमचे मस्तिष्क समजणार की हा व्यक्ती दौलत आणि सफलतेसाठी निश्चित आहे. आणि जेव्हा तुम्ही कोणत्याही गोष्टीसाठी असं ध्येय निश्चितनं तुम्ही काम करता, तर तुम्हाला ते फळ लवकर मिळते. आता तुम्ही बघत असाल की तुम्ही विचार करत असेल की मी खूप मेहनत करतो या खूप रक्ताचे पाणी करून मी आपली मेहनत करतो आणि पैसे कमवू नाही शकत. तर हा एक पॅटर्न आहे मित्रांनो. ज्या पद्धतीनं तुम्ही क्रिएट करताय, ज्या पद्धतीनं तुमच्या मस्तिष्क पॅटर्न क्रिएट करते, ठीक आहे, त्या पॅटर्नच तुम्ही होणार. खूप जणं त्या उंचाईपर्यंत जाते आणि बहुत खाली पडते. जसे लॉटरीवाले बघा तुम्ही, बहुत वरती जाते आणि जितकं कमवलं त्याच्या डबलनं त्यांनी खाली पडते. या ज्याच्या आजोबानं कमवलं त्याच्या 3 पटी जास्त तो खाली पडते. हे काऊन होते, कारण की जो व्यक्तीनं त्याच्या मस्तिष्क बनलेला आहे ज्या पद्धतीनं, तो मस्तिष्क इव्हॉल्व नाही होत त्याच्या मुलात आणि त्याच्या मुलात. तर बुक्स एक माध्यम आहे जे तुम्ही निगेटिव्ह पर्सनला साईड करून पॉझिटिव्ह वेनं जाऊ शकता. तुमच्या संयम तुम्ही ठेवू शकता, नियंत्रण तुम्ही ठेवू शकता. आणि जेव्हा तुम्ही नियंत्रण आपल्या शरीरात आणणार आणि ज्या पद्धतीनं तिथं सांगण्यात येत आहे की आपलं शरीर कशा पद्धतीनं काम केलं. माझ्याजवळ करोडाचा मेंदू आहे, करोडपतीचा मेंदू आहे, करोडपतीचा. तर तुम्हाला तसे रस्ते दिसायला लागणार. तुम्ही हे बघितले असेल की दुनिया तुम्हाला चालवत आहे या तुम्ही दुनियाला चालवत आहे. कारण की तुम्ही लोकांच्या हिशोबानं काम करताय, जे तुम्ही विचार करताय या तुमच्या मस्तिष्कात पहिले विचार केला का तुमच्या सराउंडिंग तसे आहे म्हणून तुम्ही तसा विचार करताय. तर मला म्हणायचं आहे, जेव्हा तुम्ही हे विचार करणार की हा माझाच विचार होय का दुसऱ्यानं माझ्या डोक्यात टाकला, अगर दुसऱ्यानं टाकला असेल तर लवकरात लवकर काढून टाका. आणि जे तुमच्या इच्छा आहे, तुम्हाला वाटत आहे का मी हे आहो, तर तुम्ही त्याचे 5 मिनिट रियाज करू शकता, त्याच्यावर बसू शकता. तो व्यक्ती कसा बसत आहे, तो व्यक्ती कसा बोलत आहे, तो व्यक्ती कसा शब्द ॲक्शन करून राहिला, का कपडे घालत आहे, कशा पद्धतीची मेंटॅलिटी आहे. मी मेंटॅलिटीवर खूप जोर देत आहो, सबकॉन्शियस माइंडवर खूप जोर देत आहो. कारण की मला म्हणायचं आहे, जे संमोहन करते लोक विचारानं या कशानं बी संमोहन करते, ते व्यक्ती इतके पॉवरफुल काऊन राहते, कारण की ते स्वतःला का दुसऱ्याला पण संमोहन करून टाकते. तर ते म्हटलं की तू आता आगीवरून चालशील या तू स्त्रीवाणी चाल या तू काही पण त्याला बनवून टाकते त्याने. आणि त्याला ते सगळं एक असं मस्तिष्कमध्ये ते चालते आणि तो करून पण टाकते. ते कशी पॉवर आहे, ते आहे सबकॉन्शियस माइंडची पॉवर. तर ते जे पॉवर तुम्ही हासिल केले, ठीक, तर तुम्ही त्या वेनं जाते. खूप जणं तर ब्रेन वॉश आहे, सांगण्यात तात्पर्य खूप जणं ब्रेन वॉश आहे, ब्रेन वॉश. त्यांना माहीत नाही त्यांनी काय करत आहे, त्यांना माहीत नाही त्यांच्यात किती पॉवर्स आहे. त्यांना कोणी सांगण्यातच नाही आलं की तुमच्यात किती पॉवर आहे, तुम्ही कोण होय. जेव्हा त्याला सांगण्यात येणार की तुझ्या अंदर किती पॉवर आहे, तू कोण होय, त्याच्यानंतर माझ्या तरी हिशोबानं मला असं वाटतं की त्याच्यानंतर त्याला कळेल की तो कोण आहे. तर मॅन्युअल खूप इम्पॉर्टंट आहे ह्या शरीराला चालवायचं.
ना तुम्हाला डॉक्टर सांगणार आहे का काय करायचं आहे, तो तर सिर्फ तुमच्या जेवढून पैसे लुटत आहे, गोळ्या आहे इथे देऊन. तुम्ही पहिले स्वतःला खराब करा, मग माझ्याजवळ या. पण तुम्हाला असं कोणी मार्गदर्शन कोण देणार जे अशा पद्धतीनं जगा लागते, अशा पद्धतीनं बुक्स रीड करायला लागते, अशा पद्धतीने हे तुम्हाला बुक्सच थोडं सांगणार. ठीक. तर मी दौलतमंद आहो, सफल हा शब्द, दौलत सफलता हा शब्द रिपीटेड करा. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही मेंटली म्हणजे माझ्याजवळ करोडाचा मेंदू आहे ह्या पद्धतीनं तुम्ही निरंतर बोलत राहा स्वतःसोबत. त्याच्यानं काय होणार, तुम्ही आणखी त्या वेनं जाणार. तुम्हाला सिर्फ रस्ता दाखवायचा आहे, बाकीचं काम तो करून घेणार. पहिला एक पाऊल टाकायचं आहे तुम्हाला, एक पाऊल टाकल्यावर पुरा रस्ता तुमच्यासाठी खाली राहणार नक्की. तर मी इथं थांबवतो. थँक्यू. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.